5 दिवसाचं बाळ आहे आणि त्याची त्वचा आणि डोळे पिवळे आहेत. न्यूबॉर्न जॉन्डिस. पण हे नेहमीच हार्मलेस नसतं हां. कशामुळे होतं हे? कॉमन कारण आहे एक फिजिओलॉजिकल जॉन्डिस. जॉन्डिसचं पिगमेंटला प्रोसेस करणारी जी सिस्टम आहे ती नवीनच असते ना. बहुतेक बाळांमध्ये हा फिजिओलॉजिकल जॉन्डिस 3 ते 5 दिवस असतो आणि तो काही दिवसातच आपोआप कमी होऊन जातो. आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पहिल्या दिवसामध्ये कधीच जॉन्डिस नसायला पाहिजे बाळाला, पहिल्या 24 तासात. पण जर मग पहिल्या 24 तासामध्ये जॉन्डिस आहे किंवा जॉन्डिस खूप जास्त आहे आणि दीर्घकाळ टिकणार आहे, तर हे डेंजरस असू शकतं आणि मग कारणं थोडीशी कॉम्प्लेक्स असू शकतात. वॉर्निंग सायन्स कसे ओळखायचे? बाळ खूप जास्त सुस्त आहे, दूध कमी पित आहे, रडताना आवाजाचा पिच जास्त आहे किंवा सीजर्स किंवा फिट्स येत आहेत. अशावेळी पटकन हॉस्पिटलला जा, कारण उशीर केला तर जॉन्डिसचा पिगमेंट ब्रेनवरती एफेक्ट करू शकतो. स्पेशली एक गोष्ट ध्यानामध्ये ठेवा, होम डिलिव्हरी असेल आणि तुम्ही जर दूरदराज इलाक्यामध्ये राहत असाल, जर जन्माच्या 24 तासामध्ये जॉन्डिस आहे किंवा जास्त पिवळेपणा दिसतोय, तर मग डॉक्टरचं इव्हॅल्युएशन महत्त्वाचं आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.